स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमहांका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. भारताच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या 11 जवानांसह 51 जण मारले गेले. ऑपरेशन सिंदूर वरती पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा. आदमपूर एअरबेसला भेट देऊन पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला चपराक. एअर डिफेन्स सिस्टमही उद्ध्वस्त केल्याचा पाकने केला होता दावा. वायुदलाच्या योद्ध्यांचं पंतप्रधानांकडे कौतुक. नवी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांची महत्त्वपूर्ण बैठक. सीडीएस आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसह बैठक. ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानवरच्या कारवाईनंतर आढावा. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. लष्कर तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा. राज ठाकरेंची सदिच्छा भेट. राजकीय चर्चा नाही. तासाभराच्या चर्चेनंतर आणि भेटीनंतर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. खरी खिचडी खाल्ली, राजकीय नाही, सामंतांची निश्चित टिप्पणी. उद्धव ठाकरेंच्या अटी शर्ती. नंतरही राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांची गाठीभेटी सुरूच. राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना केराची टोपली दाखवली का, सवाल उपस्थित. मुंबईतल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवारांचा संवाद. दोन्ही राष्ट्रवादी एकतेची मोठी कधी बांधणार याची उत्सुकता. आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ 7 महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या पगारासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या. राज्यात आज किंवा उद्या मोठा बॉम्बस्फोट होण्याची धमकी. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल. पोलिसांकडून सर्वसामान्यांना सतर्कतेचे आदेश. वाशिममध्ये फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून 2 समुदायांमध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड. शहरामध्ये तणावपूर्ण शांतता. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.